नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र नगर परिषदच्या भरतीबद्दलची महत्त्वाची अपडेट आहे. जे आक्षेप प्राप्त झालेले त्याच्याबद्दलची आन्सर की आहे ती आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे परीक्षेची. त्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. नगर परिषद भरतीकडून जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे अधिकृत, त्यानुसार जी आन्सर की होती ती आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे आणि ते पाहिले जाऊ शकते. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 प्रसिद्धीपत्रक आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 आणि 9, 22 व 24 नोव्हेंबर रोजी 17 परीक्षा घेण्यात आलेली होती. आता दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी पासून उमेदवारांची त्यांच्या लॉग इन ID वर त्यांच्या परीक्षेची सत्राची उत्तर तालिका आन्सर की उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्याबाबत उमेदवारांना उत्तर तालिकाच्या अनुषंगाने प्रश्न चुकीचे असल्यास, प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्यास व इत्यादीबाबत आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 6 डिसेंबरपासून ते 13 डिसेंबरपर्यंत TCS आयोन कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती. ऑब्जेक्शनसाठी आता TCS आयोन कंपनीकडून संवर्गनिहाय व सत्रनिहाय प्राप्त आक्षेप हरकतीची आकडेवारी संचालनालयास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपाबाबत TCS आयोन कंपनीकडून निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू असून ती अंतिम झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या लॉग इन ID वर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संवर्गनिहाय व सत्रनिहाय घेण्यात आलेले आक्षेप हरकत कंपनीमार्फत स्वीकृत झाले आणि त्या सुधारित आन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा निर्णय अंतिम राहणार असून यावर कोणतीही आक्षेप हरकत विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. पाहू शकता इथे याच्यामध्ये सर्कल नेम आहे, सर्कल नेमनुसार. त्याच्यानंतर एक्झाम जे आहे कॅडरे नेम आहे, त्याच्यानंतर एक्झाम डेट आहे, कोणत्या तारखेला परीक्षा झालेली, कोणत्या शिफ्टमध्ये, टोटल ऑब्जेक्शन किती आलेले, त्याच्यावर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 होते, टोटल ऑब्जेक्शन आलेले 401, नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑब्जेक्शन रेझड 32, रेज किती आहेत तर 32 आहेत. त्याच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत, प्रत्येक संवर्गनिहाय याची डिटेलमध्ये माहिती आहे. प्रत्येक संवर्गनिहाय प्रत्येक शिफ्टनुसार एकूण क्वेश्चन आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन आलेल्या क्वेश्चन्सची माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. त्याबद्दलची जी सुधारित आन्सर की आहे ती उमेदवारांच्या लॉग इन ID वर इथे या लिंकवरून या लॉग इन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या डिटेलमध्ये ती सुधारित आन्सर की अवेलेबल करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता इथे जी नवीन जी माहिती आहे त्यानुसार जी आन्सर की आहे ती इथे अवेलेबल आहे. त्यानुसार इथे लॉग इन करून ती नवीन जे सुधारित आन्सर की आहे मॉडिफिकेशन ऑब्जेक्शन नंतरची ती पाहिली जाऊ शकते. अशा पद्धतीनेच लवकरच जो रिझल्ट आहे, मेरिट लिस्ट आहे नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 साठीचा तो जाहीर केला जाईल. धन्यवाद.